पोलला या ठिकाणी सुरुवात होते. अर्थातच पहिला सामना बी स्पोर्ट्स बल्ल्यानी आणि त्यांना फाईट करेल टीम श्री 11 मोहाची वाडी नेरळ. या दोन टीम मध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. टॉस जिंकल्यानंतर बल्ल्यानी संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅटिंगसाठी आमंत्रित केले. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. मागचा सामना ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर संघाने जिंकला. त्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण करू आणि थेट जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. लक्षात घ्या आमचे ऑफिशियल स्कोरर देखील या ठिकाणी आता टाइम सेट करतील. पहिला चेंडू जसा खेळपट्टीवरती पडेल त्यानंतर आपण टाइम सेट करणार आहोत. चला मॅचला आपण सुरुवात करू. आघाडीचा गोलंदाज तितक्याच ताकदीचा तुम्हाला पाहायला मिळेल. बल्ल्यानी संघाच्या वतीने सैफ समोरच्या एंडकडून हे षटक तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अत्यंत सुंदर स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल बदलापूरचं हे ऐतिहासिक क्रीडांगण आहे आणि यावरती चालू असलेला हा क्रिकेटचा महाकुंभ मेळा सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. सलामीची जोडी मैदानावरती आहे. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. शो द गुड गेम. बोथ द टीम लेट्स प्ले गेम ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल. अगदी आपण पाहतो इनफिल्डचा पुरेपूर वापर करत असताना फायदा उचललाय अमोल चव्हाणनी. बॉल चाललाय सरळ मिडॉनच्या डोक्यावरून लॉंग ऑन कडे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला दर्जेदार चौकार. थँक्यू. खरं तर हेमंगीताई बंटी मस्कर यांच्या नावाने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. नगरसेविका चषक 2026 नुकताच आपण पाहतो. यंदा कुळगाव बदलापूर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक आणि पहिल्या स्टंपमध्ये या ठिकाणी नगरसेविका बनण्याचा मान ज्या व्यक्तींना मिळाला खरं तर हेमांगीताई मस्कर यांच्याच नावानं नगरसेविका चषक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सर्वाधिक मताधिक्यांनी निवडून आलेल्या नगरसेविका, कारण तितकाच मोठा वॉर्ड देखील आपल्याला पाहायला मिळाला. तब्बल 17,500 मतदार आणि त्यामधून 3380 मतांनी त्यांचा विजय झालेला आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे तमाम बदलापूरकरांसाठी आणि तमाम एरंजाडकरांसाठी सुद्धा. अंपायर सिग्नल बाईट बॉल. चर्चा आपण करतच राहू कारण 5 दिवस आपल्याकडे आहेत. परंतु आता ऑन गोईंग मॅचकडे आपण जाणार आहोत. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. एका बाजूला कर्जत ग्रामीणचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला टिटवाळा कल्याण ग्रामीणचं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले. धावत संख्या धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल एकंदरीत 5. आउटसाइड द ऑफ स्टंप. दोन ऑफिशियल पंच आपण पाहतोय. मुख्य पंचाच्या भूमिकेत विक्रम शेलार सर आहेत आणि स्क्वेअर लीगचे पंच अमितजी डांगरे. ओ चॉप करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मागे चाललाय शॉर्ट थर्डमॅन. फर्स्ट स्लीपला हा चेंडू ट्रॅव्हल होतो तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. अतिशय शांत सुरुवात. जरी अमोल चव्हाणच्या बॅटमधून एक चौकार आला असेल तरी मात्र आपण पाहतोय सातत्याने मात्र या ठिकाणी आपण पाहतो सिंगल डबलला देखील तितकंच प्राधान्य दिलं जात आहे. कारण मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं ना तर धावांची इन्व्हेस्टमेंट होणं फार गरजेचं आहे. पहिल्या मॅचमध्ये ज्या पद्धतीने मयूर ग्रुप बदलापूर संघाने 70+ धावसंख्या बनवली आणि कुठेतरी आता अगदी आपण पाहतो याही मॅचमध्ये तसाच प्रयत्न करावा लागणार आहे टीम मोहाची वाडी श्री 11 नेरळ संघाला. स्ट्राईक एंडला रोशन अर्थातच गुगू मैदानामध्ये स्ट्राईक एंडला. राऊंड स्टंप. फटका चांगला आहे. यावेळेस आपण पाहतो स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4 श्री 11 मोहाची वाडी नेरळ टीमला. नगरी आणि त्यामध्ये जे आपण पाहतो मैदानाच्या चौफेर बाजूनं प्रेक्षकांसाठी स्टँड या ठिकाणी अत्यंत सुंदर बनवण्यात आलेले आहेत.
मग जय हनुमान मित्रमंडळ एरंजाड स्टँड तुम्ही आमच्या डाव्या बाजूला पाहू शकता. उजव्या बाजूला जर आपण पाहिलं तर आरके ग्रुप वालिवली स्टँड आणि जय जिजाऊ संस्था स्टँड तुम्ही पाहत आहेत. हे प्रेक्षकांसाठी 3 स्टँड या ठिकाणी उभे करण्यात आलेले आहेत. आयोजकांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. खरं तर अफाट मेहनत बाळूशेठ बोराडे अँड ऑल टीमने घेतलेली आहे. प्रत्येकाचं विशेष कौतुक केलं पाहिजे. त्यांच्या समवेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून संपूर्ण जय हनुमान क्रीडा मंडळ एरंजाड असेल, ग्रामस्थ मंडळ असतील, अगदी आपण पाहतोय या ठिकाणी अफाट सर्वांची मेहनत आहे. जाऊया मॅचच्या दिशेने, कारण षटक क्रमांक पहिलं चालू आहे, ज्या ठिकाणी सैफची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती आहे 12 धावा. फुल टॉस बॉल ऑन साइडला ऑन ड्राईव्ह. डीप मध्ये बॉल चालला. सूरज भगत आलेत, जबरदस्त खेळाडू आहेत, सध्या कॅप्टन आहेत बी स्पोर्ट्स बल्ल्याणीचे आणि एक सिंगल मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकामध्ये 13. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 13 मोहाची वाडी नेरळ संघ. या प्रियांशी 11 काकडवाळ आणि गौरी 11 जय ताडोबा कळम दोन्ही संघांना विनंती राहील की आपण आल्याची रिपोर्टिंग करा. आय थिंक सो कलम संघ या ठिकाणी उपस्थित आहे. मी काकडबळ संघाला विनंती करेन की आपण आल्याची रिपोर्टिंग करा, कारण चालू सामन्याच्या मध्यांतराला दाडेफेकी होणं गरजेचं आहे. याच दरम्यान आमचे नवीन उभरते समालोचक धम्मदीप खिल्लारे, आपले मनपूर्वक स्वागत. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्ही कल्याण डोंबिवलीचा आवाज ऐकता. खरं तर मनीष बागळे सर आणि बदलापूरचा आणखीन एक आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. खरं तर बदलापूर समालोचक समितीचे उपाध्यक्ष राहुलजी चव्हाण यांचा आवाज तुम्ही ऐकताय. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय आणि या पहिल्या षटकामध्ये धावा धावफलकावरती 13 आहेत. बोथ एंड लक्षात असू द्या. अगदी आपण पाहतो प्रत्येकाला ही नम्रतेची विनंती आहे, खास करून फिल्डिंग करणाऱ्या संघाला. 5 षटकांसाठी किमान तुमच्याकडे 25 मिनिटांचा वेळ असेल, परंतु 4 षटकं तुम्हाला ही 20 मिनिटांमध्ये टाकायची आहेत. अन्यथा तुम्हाला एक खेळाडू हा 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे. गोलंदाज सज्जा. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय लॉंगॉनच्या दिशेने बॉल चाललाय. सूरज आलेत, तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. षटक क्रमांक 2 मध्ये आयाज या गोलंदाजाचा वापर करण्यात आलाय. तब्बल 5 ओव्हरच्या मॅचेस आपण पहिल्या सत्रामध्ये कव्हर करणार आहोत. हा फॉर्मॅट आहे ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा, कारण 5-4-3 जय ताडोबा कळम हा संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे. नक्कीच आपण पाहतोय काकडबाळ संघाला देखील विनंती आपण याची रिपोर्टिंग करा. मिड इनिंग मध्ये जर तुम्ही टॉस साठी उपस्थित नसाल तर तुम्हाला आयोजकांच्या वतीनं पॅनलाइज केलं जाईल. ही अत्यंत महत्वाची सूचना आहे. राऊंड स्टंप ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका दमदार पाहायला मिळतोय आणि धावा देखील दमदार असं मिळतील. एक टप्पा घेत बॉल चालला सीमा पार, स्क्वेअर ऑफ द विकेट आणि या धावा मिळतील 4-4-4. हे नाव देखील प्रचंड मोठं आहे. आयोजकांच्या भूमिकेत आपण सातत्याने त्या विभागात आपण साजिद भाई हे नाव ऐकलं असेल. खरं तर त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. अनेक आपण पाहतोय मोठमोठ्या स्पर्धा ते कव्हर करत असतात आपल्या संघाला घेऊन. त्यांच्याच नेतृत्वाखाली बी स्पोर्ट्स बल्ल्याणी हा संघ खेळतो नेहमी. आणि आज देखील या ठिकाणी या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये ही पहिली मॅच बी स्पोर्ट्स बल्ल्याणी वर्सेस श्री 11 मोहाचीवाडी नेरळ. एका बाजूला नरेंद्र दादा गोमारे पुरस्कृत हा संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 2चा खेळ आपण पाहतो. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, त्यानंतर चौकार. धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहतो हळूवार पद्धतीने का होईना, परंतु स्कोर मोज ऑन 18 रन्स. गौरवजी सावंत सर ठाणे जिल्हा ऑफिशियल हेड आहेत ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीचे. पंचांकडे स्ट्रॉंग अपील, कॉट बिहाइंड, फलंदाज होईल बाद. 1 या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज या ठिकाणी होईल बाद. पहिला धक्का लागेल टीम मोहाचीवाडी नेरळ संघाला.
सुंदर संकल्पना आपल्याला या स्पर्धेच्या वतीने पाहायला मिळते, ज्यामध्ये एखादा संघ जर बिडिनिंग मध्ये टॉस साठी उपस्थित नसेल तर समोरच्या संघाला तो बेनिफिट मिळणार आहे, अर्थातच त्याला टॉस बिन दिला जाईल. लक्षात असू द्या, कारण जेव्हा या स्पर्धेची साखळी सामन्यांची सोडत ड्रॉ झाली त्याच वेळी या नियमाचा या ठिकाणी आपण उल्लेख केला होता, म्हणून आता ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचते. आयोजकांच्या वतीनं खेळाचं पहिलं सत्र आहे. गोलंदाज सज्ज राऊंड स्टंप ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू घरंगळत चाललाय, तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये हा चेंडू अडवण्यात आलाय, तोपर्यंत मिळते एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तो 19 वरती. न्यू बॅटर मैदानावरती दाखल झाला इन ॲट नंबर 3च्या पोझिशनला साजिद, जो कालच आपण पाहिलं तर गोरेगावच्या क्रीडानगरीमध्ये आदर्श चषक ही स्पर्धा पण पाहिली, त्यामध्ये मालिकावीराचा बानकरी राहिलेला खेळाडू सध्या आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. षटक क्रमांक 2 मध्ये स्टील 2 टू गो. ओ लाईन चेक करावी लागेल, अंपायर सिग्नल बाईट बॉल, आउटसाइड दिले एक्स्ट्रा मिळेल. खेळाचं पहिलं सत्र चालू आहे आणि या शांत क्रिकेट सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. या अगोदरची मॅच तुम्ही जर पाहिली असेल तर वेगळ्या हाफची मॅच होती. रेग्युलर डेली एक मॅच जी होणार आहे त्या हाफमधून तो सामना आपण पाहिला. काय धमाकेदार सुरुवात ध्रुवीश 11 मयूर ग्रुप बदलापूर संघाने केली होती. ओ लाईन चांगली पाहायला मिळते, अप्रतिम बॉल, सबमरीन डिलिव्हरी, बिलॉंग टू द विकेट. अगदी यष्टान लगत हा चेंडू अष्टी रक्षकाकडे चाललेला आहे, तोपर्यंत डॉट बॉल. शेवटचा अंतिम बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. संघाची धाबत संख्या पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या. या षटकामध्ये काय कंजूस गोलंदाजी केली गोलंदाज अयाजने, कौतुक करावं लागेल. ऑन साईडला यावेळेस पुन्हा एकदा चेंडू वळवलाय. अगदी आपण पाहतो टर्न करत असताना एक सिंगल मिळाली रोशन या बॅटरला, आणि सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक 2चा खेळ सुद्धा संपन्न होतोय. आणि या 2 षटकामध्ये संघाची धाबत संख्या धावफलकावरती 21 धावा. आज आमच्या समवेत आपण पाहिलं तर ऑफिशियल स्कोरर वेदांत परटोळे या ठिकाणी अत्यंत चांगली माहिती देत असताना मयूर मेहर असतील, विशाल राणे असे अनेक नामवंत स्कोरर या ठिकाणी आपल्या समवेत जोडले जाते. षटक क्रमांक 2चा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. पहिल्या सत्रामध्ये आपण आहोत आणि जिथे बॅटिंग करते श्री 11 मोहाची बाडी नेरळ हा संघ 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1-21. खरं तर अनेक समाजसेवक आपण या बदलापूर नगरीमध्ये पाहिलेले आहेत. त्यामधील एक नाव म्हणजे बंटीदादा भस्कर. अगदी आपण पाहतोय त्यांच्याच सौभाग्यवतीच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, नगरसेविका चषक. या ठिकाणी आपण पाहतो स्क्वेअर कट, अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. बॉल चालला डीप मध्ये, तोपर्यंत डीप पॉइंट कडे, तोपर्यंत मिळतील 2 धावा. अगदी आपण पाहतो वेट अँड वॉच क्रिकेट. चेंडू पडल्यानंतर चेंडूकडे पाहिलं जरूर आणि जरूर त्याचा फायदा उचलायचा होता बॅटर रोशनला. आणि या 2 धावा एकवटत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. विकेट अटॅक संपादित केली बल्ल्यानी संघाच्या कोणत्याही गोलंदाजाने, तर मोबिन शेख यांच्या वतीनं 1100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. आणि जेव्हा बल्ल्याने बॅटिंगसाठी येईल तेव्हा सलग लागोपाठची 3 षटकार आले ना कोणत्या बॅटरच्या बॅटमधून, तरी सुद्धा 1100 रुपयाचं पारितोषिक. हो स्विच इट, बेस्ट टायमिंग स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे थांबलेत आणि इथे अगदी आपण पाहतोय बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललेला आहे. तोपर्यंत मिळतील 2 धावा. दुधारी अस्त्र बाहेर काढलंय. पहिलं सत्र आहे. खरं तर आपण पाहतोय जेव्हा पहिलं सत्र असतं तेव्हा फ्री माइंडेड स्ट्रोक प्रत्येक खेळाडू खेळत असतात आणि तसाच फटका खेळण्याचा प्रयत्न होता रोशनचा. तोपर्यंत मिळतील 2 धावा, सलग दुहेरी धाव. आणि या 2 धावेने संघाचा धावफलक पोहोचलंय ते 25 वरती. नेक्स्ट मॅच काकडवाळ वर्सेस जय ताडोबा कळम. राऊंड विकेट, फुल टॉस बॉल, चांगला चेंडू आणि त्यावरती मात्र धावा सुद्धा चांगलाच मिळणार आहे.
बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप बॅकवर्ड स्क्वार लेगला आलेला दर्जेदार चौकार, परंतु आपण पंच दर्शवत आहे DRS या आपण तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मदत घेऊ. खरं तर वॉर रूम मध्ये JP पवार, जय पवार सर आहेत, जबरदस्त पॅनलचे सर्वे सर्व फाउंडर. आपण या ठिकाणी लगेच असा निर्णय सुपूर्द करू. वेस्ट हाईट साठी कंपनीपेक्षा जास्त उंचीचा चेंडू असेल तर यस, इट इज अ नो बॉल. 4+1 अशा मिळतील एकंदरीत 5 धावा आणि इथे मात्र संधी प्राप्त झाली आहे बॅटर रोशनकडे. पहिल्या सत्रात आपण पाहतोय धावसंख्या गती वाढवण्याचा प्रयत्न करावाच लागणार आहे, कारण प्रतिस्पर्धी टीम देखील एक अप्रतिम एक दर्जेदार संघ आपण पाहतो ज्यांनी कल्याण ग्रामीण टिटवाळा परिसर ज्यांनी गाजवलंय. हो, अडब्या बाटने ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेने बॉल चाललाय, एक सिंगल मिळेल. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. अत्यंत सुंदर गडानगरी त्यामधून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, तितकीच लाजबाब आहे. व्यवस्थित नीटनेटकं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. जी गोष्ट ज्या ठिकाणी हवी आहे तसं प्रात्यक्षिक उदाहरण तुम्हाला जे हनुमान ग्रामस्थ मंडळ व जिजाऊ संस्था यांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते. आयोजक सन्माननीय बाळूशेठ बोराडे असतील अँड ऑल टीम, सर्व शिलेदारांचं कौतुक आपण पुन्हा एकदा करू. गोलंदाज सज्ज राऊंडी स्टंपने शॉट ऑफ लेन पडल्यानंतर आपण पाहतोय सरळ चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय, तोपर्यंत डॉट बॉल. धावसंख्या स्थिर, ब्लाइंग स्ट्रोक आपण पाहतोय साजिद आहेत. भरपूर साऱ्या अशा अपेक्षा नेरळ टीमला असतात. साजिद असेल, अमोल चव्हाण असेल, असे अनेक खेळाडू आहेत, रोशन असतील. ओ समोर स्वतःच्या फॉलोअर सोबत आपण पाहतोय चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न करतात. गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी करतात. चांगलं कमबॅक या षटकामध्ये पाहायला मिळालं. गोलंदाज सईबचं पहिल्या षटकामध्ये या सईबने 13 धाबा खर्च केला. तो सईब सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकाची जबाबदारी घेऊन आपल्या संघाच्या वतीनं हे षटक हाताळत असताना काय जबरदस्त कामगिरी त्याची राहिली आहे. ऑन साइडला बॉड स्ट्रोक, क्षेत्ररक्षक सूरज भगत प्रयत्न आपलातून त्याने केलेले आहेत. अगदी शेवटपर्यंत नजर होती चेंडूवरती आणि काय फिल्डिंग आहे, जबरदस्त कमालीचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 100% एफर्ट, जबरदस्त गुणवत्ता या खेळाडूकडे, पोटेन्शियल आहे आणि त्याच्या जोरावरती आपण पाहतोय शेवटपर्यंत नजर ठेवली आहे आणि स्वतःला फ्लाय करत असताना चेंडूला आतमध्ये ढकललंय. किमान आपल्या संघासाठी 4 धाबा वाचवण्याचा प्रयत्न त्याने केलेला आहे. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असणार आहे, आपण पाहणार आहोत ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या पेजवरती. खरं तर अप्रतिम या ठिकाणी क्षेत्ररक्षण, बॉडीला स्पर्श झाला, चेंडू आत ढकलण्याचा प्रयत्न आहे. जम्प त्यांनी लगावली आहे शेवटच्या मुवमेंटला आणि या सर्व काही गोष्टींचा उलगडा त्या ठिकाणी लगेचच होणार आहे. कोणत्या संघावरती अन्याय होणार नाही याची दक्षता संपूर्ण मॅनेजमेंट टीमने घेतलेली आहे. शेवटच्या बॉलवरती धाबा किती मिळतील हे देखील आपण पाहणार आहोत. ऑफिशियल कॅमेरामॅनचं विशेष कौतुक करावं लागेल. अप्रतिम अप्रतिम कॅमेरा वर्क तुम्हाला पाहायला मिळेल. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ही वाहिनी म्हटल्यानंतर आपण पाहतोय क्वालिटी जबरदस्त तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जय पवार सर या ठिकाणी पडताळणी करतायत. चेक आपण करतोय. या दोन्ही 12th मॅनला विनंती राहील की आपण बसून घ्या, सेफ असणार आहेत. जितक्या धावा धावून या ठिकाणी घेतलेल्या आहेत, एकच धाव घेण्यात आली. षटक क्रमांक 3 चा खेळ संपन्न झाला आणि या 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आहेत 1-32.
थँक्यू. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाज फैजू आलेत. या आपण ऑनगोईंग मॅच कडे जाऊ. लेफ्ट मोर द विकेट. हो, चांगला स्ट्रोक, पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल वरती पिकअप स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न आहे, परंतु सूरज भगत नावाची भिंत थोडीशी आडवी आली आहे असंच म्हणावं लागेल. काय प्रयत्न त्यांनी केलेले आहेत. मागच्या शेवटच्या चेंडूवरती देखील त्यांनी आपलातून प्रयत्न केले, किमान 4 धावा वाचवण्याचा प्रयत्न केलात आणि आता देखील सूरज स्वतः संघ नायक आहेत. अगदी आपण पाहतो संघ नायक म्हणून त्याची जबाबदारी काय असते हे ज्वलंत उदाहरण सूरज भगतच्या माध्यमातून पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला साजिद. ओ, गती थोडीशी कमी केली आहे. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन आपण पाहतोय. फिंगर रोल करत असताना फैजूला आपण पाहिलं आणि इथे आपण पाहतोय 22ची धाव या ठिकाणी मिळणारे अतिरिक्त स्वरूपात. संघाची धावसंख्या 1ने पुढे जाईल. वेदांत परटोळे आम्हाला माहिती देतील. चौथं षटक मार्गस्थ असताना 35 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर असं वाटलं होतं की पहिल्या मॅच मध्ये मनीषजी बागळे सर जसं वादळ धावांचं आलं होतं, कारण वारा देखील आपण पाहतो याच दिशेने पाहायला मिळतोय. क्रिकेटचं एक समीकरण आहे, ज्या दिशेने वारा त्याच दिशेने मारा, परंतु धावा होत नाहीयेत. अक्षरशः फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम हे गोलंदाजाने केलेलं आहे. कमालीची गोलंदाजी करतायत. प्रत्येक गोलंदाज आपण पाहतो प्रभावशाली गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये करतायत. मग त्यामध्ये सैफचे 2 षटक असतील, त्यानंतर आयातचं 1 षटक आणि आता फैजू आलेत चौथ्या षटकामध्ये. आणखीन एक बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. सरळ चेंडू बॉडीला स्पर्श होतोय, शरीरावरती जाऊन आदळतो, तोपर्यंत मिळते एक सिंगल. लेग बाईज. धावांसाठी अक्षरशः झगडावं लागतं, संघर्ष करावा लागतो मैदानाच्या आतमध्ये. टीम श्री 11 मोहाची वाडी नेरळ संघाला या मॅच मध्ये प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय. कदाचित आपण पाहतो पहिल्यांदाच या 2 संघांचा एकमेकांशी परिचय असेल आणि ही पहिली मॅच तुम्हाला काटेकी टक्करच पाहायला मिळणार आहे. जरी सामना लो स्कोरिंग असेल ना, तरी सामना अतितटीचा शेवटपर्यंत पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांना. ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय पाहत बसतील, बनतील प्रेक्षक. बॉल चाललाय सरळ वाईडिश लॉंग ऑनला बीट करत. इट्स आउट टॉप द पार्क. बिग 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 लॉंग वे षटकार. ती वेळ शांत राहील फलंदाज आपण पाहतोय आणि आता धावा येणं फार गरजेचं आहे. त्याला माहिती है अभी नहीं तो फिर कभी नहीं है. गेंद आई स्लॉट में, उसे सीधा पार किया पार्किंग प्लॉट में. धाबत संख्या धावफलकावरती 6 ने फ्लाय होईल. 42. ओ, पुन्हा एकदा बॅक ऑफ द हँड चेंडू टाकण्याचा प्रयत्न आहे. चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळालं. कदाचित टप्पाकडे स्पॉटकडे पाहत बसले साजिद. चेंडू पडल्यानंतर थोडंसं वळण घेणारा पाहायला मिळाला आणि एसटी रक्षक चेंडूला गॅदर करतात, तोपर्यंत डॉट बॉल. षटक क्रमांक 4चा खेळ फैजूने देखील अप्रतिम गोलंदाजी केली आहे. संपन्न होतोय. धाबत संख्या धावफलकावरती 1 बाद 42. मध्ये आलेला नाहीये. फक्त हलकीशी कडा बाटने जरूर घेतली. समोर चेंडू राहिला, तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव रोशनला. आज रोशनचा बल्ला सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो शांत पाहायला मिळालेला आहे. आणि स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर आता सध्या साजिद आहेत. आमच्या 12th मान अगदी आपण पाहतो साजिद या ठिकाणी आम्हाला अत्यंत चांगली माहिती देतात. नॉन स्ट्राईक एंडला रोशन आहेत. तसा बल्ल्यांनी संघाकडे यष्टी रक्षकाच्या भूमिकेत एक रोशन आहे.
म्हणजे जणू काही सारखेच नावं या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात खेळाडूंची. गोलंदाज सज्जा समोर साजिद. हो, आणखीन एक चांगला स्ट्रोक बॅटच्या रडारमध्ये आलाय. पाठवलंय बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवाई सफर एअर स्ट्राईक करतात सध्या साजिद. बॉल सीमा पार. बिग बिग लॉंग वे षटकार. शांत राहून चालणार नाहीये मैदानाच्या आतमध्ये. आक्रमक रूप धारण करावं लागेल. षटकाराने धावा संख्या जाऊन पोहोचली आहे 49 वरती. अजूनही काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. आता साजिदचा बल्ला सध्या मैदानाच्या आतमध्ये बोलतोय का बॅटिंग करतायत. खणखणीत षटकार पाहायला मिळाला अमरच्या विरुद्ध. अगदी आपण पाहतो आक्रमण, कारण स्लॉगरचं षटक आहे, हानामारीचं षटक आहे. राऊंड स्टंप. पुन्हा एकदा शॉफल झालेत. संपर्काने या बॅट आणि बॉलचा. अंपायर सिग्नल बाईट बॉल. 50 धाबा अतिरिक्त धाब्याने या ठिकाणी कंप्लीट होतात आणि अर्धशतक जवळ जवळ या ठिकाणी संघाचं आपल्याला कंप्लीट होताना दिसतंय. खेळाचं पहिलं सत्र चालू आहे. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. जिजाऊ संस्था व जय हनुमान ग्रामस्थ मंडळ एरंचड बदलापूर आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहतात. कुलगा बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. आज अनेक चांगले संघ तुम्हाला पाहायला मिळतील. बदलापूर असेल, टिटवाळा, कल्याण ग्रामीण, कर्जतचं ग्रामीण क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. ओ, समोर खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. अगदी व्ही शेप मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु 2 धावा या ठिकाणी एकवटल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग अल्सो. आणि या 2 धावेने संघाचा धावफलक 52 वरती पोहोचलेला आहे. शांत सुरुवात अगोदर केली आहे, त्यानंतर थोडंसं आक्रमक रूप धारण केलं साजिदने. त्याला माहिती आहे धावा फार कमी आहेत, कारण प्रतिस्पर्धी संघ तितक्या ताकदीचा आहे आणि एक चांगली धावांची इन्व्हेस्टमेंट आपल्याला पहिल्या सत्रामध्ये करावी लागणार आहे. जय ताडोबा कळम संघाचे कॅप्टन या पण टॉससाठी. आणि काकडवाळ. ओ, या दरम्यान काय चेंडू पाहायला मिळाला. फुल लेनचा बॉल होता. व्यवस्थित संपर्क नाही आहे. जास्त शॉफल झाले होते, परंतु या स्टॅन लगत किंचितसा या ठिकाणी आपण पाहिलं तर अगदी जवळून जाणार हा चेंडू पाहायला मिळाला. तोपर्यंत डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतात. प्रचंड वेगवान चेंडू. गोलंदाज अमर याला तुम्ही पाहतायत. राऊंडी स्टंप. पुन्हा एकदा पुढचा बॉल समोरच्या एंड कडून आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला बदलापूर गावाचं एंड तर दुसऱ्या बाजूला सोनिवली गावाचं एंड तुम्हाला पाहायला मिळेल. समोरच्या दिशेने आता गोलंदाज सज्ज, सुसज्ज असं क्रीडांगण तुम्ही पाहतायत. जबरदस्त मॅचेस प्रेक्षकांना पाहायला मिळतील. ऑनलाईन प्रेक्षक हळूहळू वाढतायत. त्या सर्वांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करू. हो, बॅटची कडा मागे चालला बॉल. एसटी रक्षक बीट मागे फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू थोडंसं बॅकअप दिला आणि एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट होते, परंतु साजिदला मात्र मिळणार नाही. स्ट्राईक थांबवलंय, कारण शेवटचा बॉल आता मात्र या ठिकाणी फेस केला जाईल. संघाची धाबा संख्या धाव फलकावरती आपण पाहतो 53 धावा झालेल्या आहेत. स्टील 1 to go. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल या इनिंगचा. यानंतर आपण टॉस करणार आहोत. चला, काकडवाळ संघाचे कॅप्टन आणि जय ताडोबा कळम संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण टॉस करू, कारण त्या ठिकाणी उपस्थित असेल आमचे राहुलजी चव्हाण सर. हो, चांगला स्ट्रोक. शेवट गोड केलाय बॅटर रोशनने. जास्त वेळ शांत राहायला वेळ नाहीये हे सांगितले त्याने. आणि आता शेवट गोड करत असताना बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. मिळतील धाबा 6. एकंदरीत 59 धाबा बनल्या गेलेल्या आहेत आणि एक अत्यंत चांगला आता टार्गेट सेट झालाय. 60 धाबांचं ते टीम बी स्पोर्ट्स बल्लानी संघाला द्वितीय सत्रामध्ये बनवावे लागतील. 60 धाबा. या मणीजी बागळे सरांना विनंती करेन की आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण उपस्थित व्हायचंय. ठीक. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहतोय खरं तर
या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून गौरी 11 जय ताडोबा कलम हा संघ बांधण्यात आला आहे. त्या संघाचे पुरस्कर्ते आपण पाहतोय आमचे संतोषजी राऊत साहेबांचं आगमन झालं आहे. त्यांना विनंती मंचावरती या त्यासोबत विद्यमान सरपंच महेशजी कोंडिलकर साहेब यांनाही विनंती आपण मंचावरती आपले मनपूर्वक स्वागत. कल्पेशजी मोगे यांचं आगमन झालं आहे, त्यांचे मनपूर्वक स्वागत. निकमजी मेहर यांना विनंती आपण या आपल्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. धन्यवाद, थँक्यू सो मच. यात आपल्याला विनंती आपल्या असे आपण टॉस करणार आहोत. नाणेफेकीचा कौल करूयात. दोन्ही कॅप्टन्स प्रथमतः तुम्हाला मी कॉईन्सशी अवगत करून देतो. एका दिशेला आपण पाहतोय हेमांगी ताई आहे आणि दुसऱ्या दिशेला आपण पाहतोय बंटी दादा आहे. तर आपल्याला कॉल करताना इतर हेमांगी ताई किंवा मग बंटी दादा असं कॉल करायचं आहे. मान्यवरांच्या हस्ते टॉस आपण करूयात. टॉस केलाय बंटी दादा असं कॉल आहे आणि हेमांगी ताई असं कौल आलेला आहे. थँक्यू सो मच. मान्यवरांचे धन्यवाद. साहेब आपण व्यासपीठावरती पुन्हा एकदा विराजमान होऊ शकताय. काकडवाल संघ नाणेफेकीचा कौल आपण जिंकलेला आहात. काय डिसिजन आहे? बॉलिंग करताय. अगदी हा पारंपरिक निर्णय पाहतोय. या दोन शब्द आपण चर्चा करूयात. मोठंही स्पर्धा आहे. दोन्ही आपण पाहतोय तर कॅप्टन्स थोडेसे इथे लाजत आहेत. हरकत नाहीये. जवळ पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्यासोबत जोडल्या जातील संपूर्ण बदलापूर समालोचन समितीचे उपाध्यक्ष म्हणजेच राहुलजी चव्हाण साहेब, त्यांच्या आवाजात आपण दुसऱ्या सत्राला प्रारंभ करणार आहोत. थँक्यू. थँक्यू सो मच. महेशजी धुळे सर आणि मनीषजी बागडे सरांचा आवाज तुम्ही ऐकत होतात खेळाच्या पहिल्या आणि दुसऱ्या सत्रामध्ये. मुबीनभाई गुजर यांचं आगमन झालं. वेलकम, स्वागत आहे. थँक्यू सो मच. जाऊया मॅच दिसेल. तिथे मात्र एक मोठी मॅच मैदानावरती रंगताना दिसेल. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान हा महामुकाबला तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला तुम्ही पाहताय संघ मैदानावरती खेळताना दिसतोय श्री 11 मोहाची वाडी आणि त्याच्या विरोधात बी स्पोर्ट्स बल्ल्यानी. या दोन टीमच्या दरम्यान आता एक मोठी मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. टॉस इथे जिंकला होता टीम बी स्पोर्ट्स बल्ल्यानी संघानं आणि त्यांनी निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. इन्व्हाइट केला बॅटिंगसाठी टीम मोहाचीवाडी या संघाला आणि बॅटिंग करत असताना खाप बॅटिंग केली आहे. पूर्वार्धामध्ये तुम्ही पाहिलं 59 डाबा, इथे मात्र 1 गेले आणि आता 60 डाबाचं टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल या मॅचमध्ये. आणि त्याच 60 डाबाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना संघ तुम्ही पाहताय मैदानावरती आता दाखल होतोय बी स्पोर्ट्स बल्ल्यानी. मोबिनभाई गुज्जर यांचं आगमन झालंय आणि त्यांनी सांगितलंय की सलग 3 बॉल 3 षटकार आले तर 1100 रुपयाचं कॅश प्राईज टीम बल्ल्यानी संघासाठी. स्वागत आहे मोबिनभाई आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून. सलामी जोडी मैदानावरती दाखल होतीये. बॉडी ट्रॅकवरती साजिद, तर समोर तुम्ही पाहताय सूरज भगतच्या साथीनं शाकिब. ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही टीमला विश यू ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. एक मोठा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. 60 डाबाचं लक्ष या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय आणि त्या 60 डाबा चेस करण्यासाठी सलामी जोडी दाखल झाली आहे. टाइमर देखील ऑन आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक फेकायचे आहेत. त्यामुळे
कंपल्सरी ड्रेसिंग आणि चेसिंग हा देखील स्पर्धेचा मुख्य नियम. बॉर्डर तयार. स्ट्रायकिंग येण्यावरती सूरज भगत. पहिला बॉल इनफिल्डच्या वरनं घेतला. एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा नाही. धाबाचा तोटा. बॉल जाईल दन 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 करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्या बॉलवरती दणदणीत सुरुवात. चौकार. सुरुवात पार मिळते सूरज भगतच्या बाटमधून. खरं तर सूरज भगतला आपण पाहतोय बदलापूर वांगणी त्याच्यासाठी लकी आहे. गोरेगावच्या मैदानावरती एक बाईक त्याने जिंकली तर सलग दुसरी बाईक त्याला मिळाली. मांडा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये खेळत असताना चांगला क्रिकेट त्याचा आपण पाहिलाय. तोच खेळाडू. अजून एक चांगला फटका. मिडॉनला खेळाडू उपस्थित होते आणि अखेर आय थिंक करीम होते. झेल स्वीकारायचा प्रयत्न पूर्णपणे फसला, परंतु याची किंमत मोजावी लागेल. कारण तुम्ही पाहताय खरं तर सूरज भगत असा खेळाडू आहे कित्येक वेळा जेव्हा जेव्हा त्याचा झेल सुटतोय त्यावेळेस मात्र आक्रमक पवित्रा तो घेत असतो. परंतु या मॅचमध्ये आता इथून किती धाबा एक पडल्या जातील. एक मोठं टार्गेट चेस करायचे. 60 धाबा इथून चेस करायचे. त्याच अनुषंगानं सलामी जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. खूप चांगला खेळ आज तुम्हाला या स्पर्धेमध्ये पार मिळेल. नेक्स्ट मॅचमध्ये गौरी 11 जय ताडोबा कलम संघ देखील येतोय. त्यांच्या विरोधात फ्रँच 11 काकडबाल या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी लढत तुम्हाला पार मिळेल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. कव्हरला घेतल्याचा प्रयत्न पूर्णपणे एक सिंगल तर एक पडी दुसऱ्याचा प्रयत्न होता, परंतु नकार दिलाय. माणस होता परंतु धाडस नव्हतं. त्यामुळे इथून मिळते एक चिकी सिंगल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती जाऊन पोहोचेल 5 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. पहिल्या बॉलवरती चौकार आला. त्यानंतर तुम्ही पाहता तर सिंगल धाब एक पडी जाते आणि अखेर या 5 धाबा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. मुख्य व्यासपीठावरती विद्यमान सरपंच महेशजी कोंडिलकर यांचं आगमन झालंय. त्यांचे वेलकम. त्यांच्या साथीनं कर्जत तालुक्यातील एक नामांकित पॅकर संतोषजी राऊत त्यांचंही वेलकम. आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे स्वागत करणारा हा षटकार. सरकतोय. टीमची टोटल 1-11 11 धाबा. शाकिबच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. त्यामुळे षटकार येतोय. साजिद वरती आक्रमण. पुढचा बॉल शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न पंचाकडे पाहिलं आणि अखेर पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा तुम्हाला पार मिळेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बाल केली आहे. त्यामुळे धावफलक पुढे सरकतोय. 12 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 12.0 सरासरीने 60 धाबा इथून चेस करायचे. त्याच अनुषंगाने आता बॅटिंग व्हायला हवी, परंतु अद्याप आपण पाहतोय 12 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अजून एक चांगला फटका 20 शेपमध्ये घेतलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित. मिळेल ती सिंगल. सिंगलच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकतोय. 13 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 1 चा खेळ तुम्हाला पार मिळतोय. षटकातील अजूनही शेवटचा एक बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 60 धाबा चेस करायच्यात. याच अनुषंगानं बॅटिंग तुम्हाला पार मिळते. दोन्ही फलंदाज आता चांगला क्रिकेट बिग हिट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. गोलंदाज हसलाय आणि आता फलंदाज रुसलाय. साजिद आपण पाहतो साथीनं मैदानावरती सूरज दाखल झाला होता आणि अखेर मैदान सोडावं लागेल सूरज भगतला. फलंदाज बाद. सुरुवात आपण पाहिली आहे सूरज भगतच्या बॅटमधून, परंतु आता तो आउट झाला. त्यामुळे धक्का लागतो पहिला आणि नवीन बॅटर मैदानावरती दाखल होते रोशन. या मॅचमध्ये रोशनला चांगली फटकेबाजी करावी लागेल, कारण इनायत नंबर 3 वरती तो दाखल होतोय. त्यामुळे संकट मोचक कामगिरी करावी लागेल या मॅचमध्ये. त्याच अनुषंगाने आता रोशन दाखल झालाय. या मॅचमध्ये अजूनही 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 24 बॉलमध्ये इथून धाबा चेस करावा लागतील 47, कारण 60 धाबाचं टार्गेट होतं या मॅचमध्ये. त्याच धाबा चेस करत असताना पहिल्या ओव्हरच्या अंती 13 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. पॉवर प्लेचं षटक क्रमांक पहिलं पूर्णपणे संपन्न झालंय आणि पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक तुम्ही पाहताय 13 या आकड्यावरती आता सेट होत आहेत. ओव्हर नंबर 2 मुस्तकीम आलेत बॉलिंग ट्रॅकवरती.
चांगली बॉलिंग करावी लागेल. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीबद्धवरती असताना मॅन्डेटरी पॉवर प्ले. पहिलाच बॉल ऑन साईडला टर्न केलाय. लॉंग ऑनला डीपमध्ये रोशन आढाव गुग्गू पोहोचलेत, त्यामुळे बॉलला तुम फेक करतील आणि अखेर सिंगल मिळतीये. सिंगलच्या साथीनं धावफलक आता 14 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. सिंगल डबलनं या मॅचमध्ये काही फरक पडणार नाहीये, कारण तुम्ही पाहताय 60 डावाचं टार्गेट जर इथून चेस करायचे तर चांगली फटकेबाजी करावी लागेल. धावफलक टीमची टोटल 14 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय नगरसेविका चषक. हा ट्रॅकर बॉल आडवा बाटणं खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर डॉट बॉल. तोलपाच्या भूमिकेत साजिद भाई यांना तुम्ही पाहताय. खरं तर पहिली बाईक मी म्हणेन ज्यावेळेस मिळाली गोरेगावच्या स्पर्धेमध्ये, सूरज बघितला त्यावेळेस डोळ्यामध्ये पाणी होतं आमच्या साजिद भाईचं देखील, कारण भरपूर प्रेम त्यांचं क्रिकेटवरती असतं हे नेहमीच आपण पाहिलं. आणि अखेर इथे देखील डॉट बॉल. अपील भरपूर स्ट्रॉंग होती, परंतु संपर्क नव्हता बॅटने बॉलचा, त्यामुळे बॅटन बॅटच्या बदल बॉल चाललाय. यस्ती रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल ची समाप्ती होत असताना चांगली बॉलिंग मुस्तकीनच्या माध्यमातून राईट मोर द विकेटनं. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर खेचलाय ऑन साईडला, स्कोर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचेल. अखेर त्याच्या आबाकाच्या बाहेर बॉल सीमा पार. 4. चौकार आलाय आणि चौकाराच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकतोय. 18 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. धावफलकावरती जोडल्या जातात. मुस्तकीन राईट मोर विकेटनं. पुढचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक साजिद पोहोचेल का बॉल पर्यंत? हो पोहोचलाय आणि अखेर कॅच ड्रॉप. त्यानंतर नाराजी व्यक्त केली आहे, कारण त्याला माहिती आहे या मैदानावरती रोशन चांगला खेळतोय. एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय आणि अखेर तर विकेट पाहिली असती तर पुन्हा एकदा दबाव स्पष्टपणे झालेला असता. टीम बी स्पोर्ट्स बनल्याने वरती, परंतु इथून आता जीवनदान मिळतं या मॅचमध्ये, त्यामुळे संधी मिळाली, संधीचं सोनं करावं लागेल या मॅचमध्ये. याच अनुषंगाने बॅटिंग व्हायला हवी. धावफलक 19 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 19 रन स्कोर कार्डवरती तुम्हाला पार मिळतील. बॉलर तयार मुस्तकीन राईट मोर द विकेट. बॅकफुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न, बॅटची गडा तडबांना खेळाडू उपस्थित, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसतोय आणि अखेर सिंगल मिळते. त्यामुळे आता ओव्हर नंबर 2चा खेळ देखील संपलाय. पहिल्या ओव्हरच्या अंती 13, तर या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 7 धावा खर्च करत असताना धावफलक 2 ओव्हरच्या अंती 20 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. खेळ संपलाय, त्यामुळे 2 ओव्हरच्या अंती तुम्ही पाहता टीमची टोटल धावफलकावरती 20 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 18 बॉल आणि 40 धावाची गरज या मॅचमध्ये. पॉवर प्ले षटक क्रमांक दुसरं देखील संपन्न झालंय आणि 2 ओव्हरच्या अंती आपण पाहतोय धावफलक टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवरती आतापर्यंत 20 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 18 बॉल 40 धावाची गरज या मॅचमध्ये. एक महत्त्वाची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ज्यावेळेस कोणताही खेळाडू मैदानाच्या मध्ये दाखल होईल त्यावेळेस आधी आयोजन कमिटीची परमिशन घ्यायची, त्यानंतर मैदानाच्या मध्ये दाखल व्हा, कारण स्पर्धा मोठी आहे मित्रांनो. 3 ओव्हर नंतर आपण ड्रिंक्स स्टॉली मैदानाच्या मध्ये पाठवतोय, त्यामुळे ही नोंद आपण घ्यायची आहे. 12 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 12 बॉलमध्ये आपण पाहतोय धावा आता म्हणल्यात 20, तर 18 बॉल आणि 40 धावाची गरज या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 3 बॉल ट्रॅकवरती. पहिला बॉल खेचला ऑन साईडला, आडवा बाट मिड विकेटला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि पहिल्या बॉलवरती केले भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड षटकार. बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि पहिल्या बॉलवरती करंज केले मरण.
कारण बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार येतोय, त्यामुळे धावफलक तुम्ही पाहताय 26 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 17 बॉलचा खेळ शिल्लक, या मॅचमध्ये 34 धाबा चेस कराव्या लागतील. प्रत्येकी बॉलवरती आता 2 धाबा एकवटायच्या आहेत. याच अनुषंगानं बॅटिंग व्हायला बी बरोबर तयार. राऊंड द विकेट. पुढचा बॉल पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका पोहोचला. क्षेत्ररक्षक स्वतः करण झेल स्वीकारण्याचा प्रयत्न करतोय. अखेर तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल ड्रॉप आणि मिळते फक्त सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल. एक जिवंतदार मिळते रोशनला, तर आता एक जिवंतदार मिळते इथे मात्र बॅट्समन शाकिबला. त्यामुळे या मॅचमध्ये दोन्ही बॅटर किती धाबा उभारतील. आज मोहाची बाडी संघ मैदानाच्या मध्ये करतोय तरी काय, जो संघ खरं तर क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो, परंतु कॅच थोडंसं मी म्हणेन हार्डच होता, कारण डीपमध्ये क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज धावत पडत पोहोचला. अखेर झेल ड्रॉप आणि एक धाव इथे मिळते, त्यामुळे धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल 27 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय अजूनही 33 धाबाची गरज आहे. 16 बॉलला 33 धाबा चेस कराव्या लागतील. स्टाकेगेरवरती रोशन जो तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झाला, या मॅचमध्ये इथून धाबा चेस कराव्या लागतील. या वेळेला देखील जागेवर खेळायचा प्रयत्न होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसतोय. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. बॅटन बॅटच्या मधनं बॉल चाललाय यशची रक्षकाच्या हातामध्ये, त्यामुळे डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पार मिळते. चांगला बॉलिंग आता तुम्हाला पार मिळेल. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर कमबॅक करतोय गोलंदाज करण. या वेळेला देखील दोन्ही बॅटर आता एका एंडवरती आणि अखेर आपण पाहतोय अपघात निश्चित होता आणि इथून मैदान सोडावं लागतंय बॅट्समन रोशनला. फर्ंदच बाद बॅट बॉलसाठी. त्यामुळे तिसरं पंच आपण चेक करू नक्की घडले काय. चला तिसरे पंच आपण चेक करतोय नक्की तिथे घडले काय. व्हाईट बॉलसाठी आता रिव्ह्यू घेण्यात आलाय, त्यामुळे लवकरात लवकर यायचं. वाईडसाठी रिव्ह्यू नाहीये बॅट्समनला, त्यामुळे हा रिव्ह्यू मिळणार नाहीये. त्यामुळे पंचांना जर काही शंका असेल तरच तुम्ही रिव्ह्यू घ्या वाईडसाठी. आणि बॉल देखील हा डॉट आहे, त्यामुळे आता मातला लवकरात लवकर सुरुवात करा. वाईडसाठी रिव्ह्यू फक्त पंचांना इथे आपण देतोय, त्यामुळे लक्षात घ्या. बॅटिंग टीम आपणासाठी रिव्ह्यू नाहीये. चला, त्यामुळे बॅटिंग टीमला रिव्ह्यू असणार आहे एक, याची आपण नोंद घ्यायची. त्यांचा रिव्ह्यू गमावला नाहीये. एक मिनिट फक्त, काही शंका आहे का अमोल? चला, आयोजन कमिटी बाळू बोराडे किंवा नरेश गाडे. चला, काहीसे डाऊट आहेत ते आपण क्लिअर करू. बरोबर यार, बिगिट करण्याचा प्रयत्न होता आणि अखेर डॉट बॉल. ओव्हर नंबर 3चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय दाखल होते करण. 13 बॉल आणि 33 धाबाची गरज. या मॅच मध्ये फटका हा देखील फसलाय आणि अखेर झेल टिपला जातोय, त्यामुळे इथून शाकिबला देखील मैदान सोडावं लागेल. फर्दच बाद.
जाऊन पोहोचले स्कोरबोर्ड वरती. धावा तुम्हाला पार मिळतील 27 धावा. 12 बॉल आणि 33 धावांची गरज. नवीन बॅटर मंत्रावरती रुपेश भगत आता दाखल होते या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 4चा खेळ तुम्हाला पार मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा साजिद आता दाखल होते या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 4चा खेळ प्रगतीपथावरती असताना तुम्ही पाहताय सेकंड स्पेअरमध्ये साजिद आता दाखल होते या मॅचमध्ये. इथून या धाबा चेस करण्यासाठी 12 बॉल आणि 33 धाबाची गरज आहे. 12 बॉलमध्ये 33 धाबा इथून चेस होतील की रोखल्या जातील हे देखील चित्र आपण पाहणार आहोत. नेक्स्ट मॅचमध्ये श्री मलंगड विभागातून तुम्ही पाहताय संघ दाखल होतोय. किशोर मडबीचा प्रियांशी 11 काकडबाल तर त्यांच्या विरोधात स्वप्नील बनसोडेचा संघ तुम्हाला पार मिळेल. मैदानावरती खेळताना दिसेल. गौरी 11 जय ताडोबा कलम. बरोबर तयार. पहिला बॉल फुलटॉस होता. ऑन साईडला खेळतला गॅप मधून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दणदणीत सुरुवात चौकार. जे मास्तर या ठिकाणी आपण एक सन्मान करू. या ठिकाणी नुकताच ज्यांचं आगमन झालंय सन्माननीय मोबिनभाई शेख यांचा या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. मोबिनभाई गुजर यांचा सन्मान आपण करतोय. मोबिनभाई गुजर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. या आपण जी माहिती आमच्यापर्यंत मिळाली आहे माफ करा कारण आपण चालू मॅचमध्ये या ठिकाणी हा सन्मान करतोय. ऑन साईडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि ते वेल जज अँड टेकन. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल बी स्पोर्ट्स बल्लानी संघाला. सन्मान या ठिकाणी होतोय मोबिनभाई यांचा. या मुख्य मंचावरती आपण पाहतोय व्यवस्थापन आणि आयोजन समितीच्या वतीनं या फलंदाजा ठिकाणी बाद झाला आणि धक्का आणखी एक लागलेला. मॅचच्या दिशेने जाऊ आपण. अत्यंत महत्वाचा सामना आहे खरं तर. रेग्युलर गटामधून आपण पाहिले तर पहिली मॅच एका बाजूला बी स्पोर्ट्स बल्लाडी आणि दुसऱ्या बाजूला श्री 11 मोहाची बाडी नेरळ या दोन टीम मध्ये चालू असलेला हा अतितटीचा सामना आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. नाउ बॅक टू क्रिकेट ऑन टू कॉम्बॉक्स. पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि पुढच्या बॉलवरती विकेट चा उल्लेख आपण नेहमीच करत असतो. पहिला बॉल चौकार षटकार कोणत्याच बॉलरला आवडत नाहीये ते चित्र आपण पाहतोय. पुढच्या बॉलवरती ईट का जवाब पत्थरशी देत असताना आणि अखेर विकेट मारली आहे. साजिद बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होतोय. ओव्हर नंबर 4चा खेळ तुम्हाला पार मिळेल. नवीन बॅटर मंत्रावरती दाखल झालाय फैजू. साखे गिरवरती तुम्हाला पार मिळेल. बरोबर यार. पुढचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न होता आणि अखेर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तो देखील फसतोय. सिंगल मिळतीय. पंच आमच्यापर्यंत इशारा करतील लेग बायच. अमित डांगरे सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल मिळतीये त्यामुळे धावफल करता पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवरती 32. 32 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील त्यामुळे या मॅचमध्ये अजून आपण पाहतोय 28 धाब्याची गरज आहे. धावफलक तुम्ही पाहताय. टीमची टोटल आता पुढे सरकत असताना 9 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅचमध्ये 28 धावा चेस करावा लागतील. स्टॅकिंगवरती बॅटर तुम्ही पाहताय दाखल होतोय रुपेशच्या साथीनं फैजू. ही जोडी तुम्हाला पार मिळेल. मैदानावरती दाखल झालेत. स्टॅकिंगवरती आता रुपेश भगतला तुम्ही पाहताय. या मॅचमध्ये धावा चेस करावा लागतील. 28 धावा चेस करायच्या. पुढचा बॉल खेचला ऑन साईडला लॉंग ऑनला. स्टेट डाऊन दी ग्राउंड ओव्हर द बॉल. हिट बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मुस्तकीनला बीट करत असताना षटकार. बॉल लाथमध्ये ढकलण्याचा प्रयत्न पुढे फसलाय त्यामुळे तुम्ही पाहताय धावफलक आता पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती जोडली जाईल 38. 38 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 22 धावाची गरज या मॅचमध्ये. 8 बॉलचा खेळ शिल्लक. बॉलर तयार. मॅच ऑन. पुढचा बॉल फुलटॉस टर्न केला ऑन साईडला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक गुगू फंबल झाले. 2 धावा एकवण्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर या 2 धावा हरणीच्या वेगड आणि चित्याच्या चपळाईनं तुम्हाला पार भेटतील त्यामुळे 2 धावाच्या साथीनं धावफलक पर्यंत पुढे सरकतोय. टीमची टोटल 40 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 7 बॉल 20 धावाची गरज या मॅचमध्ये. शेवटचा बॉल
भरपूर महत्वाचं आहे दोन्ही टीमसाठी. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका येतोय तर कमबॅक करेल टीम बी स्पोर्ट्स बल्ल्याने. परंतु जर शेवटचा बॉल डॉट येतोय, एखादी विकेट मिळते तर पुन्हा एकदा शिरका करेल मैदानावरती श्री 11 मोहाची वाडी. या शंका नाहीये. दोन्ही संघाचा खेळ आपण पाहिला आजभर. भरपूर चांगला खेळ नेहमीच दाखवलाय दोन्ही संघानं. एका बाजूला तुम्ही पाहताय नेरळ तर दुसऱ्या बाजूला टिटवाळा कल्याण ग्रामीणचा संघ मैदानावरती खेळतोय बी स्पोर्ट्स बल्ल्याने. पुढचा बॉल शपलवून खेळण्याचा प्रयत्न, दाद मागतायत आणि अखेर अपील फेटाळून लावली आहे. त्यामुळे शेवटचा बॉल राहिलाय डॉट. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय 6 बॉल 20 धाबाची गरज आहे. 6 बॉलमध्ये 20 धाबा चेस होतील की रोखल्या जातील हे देखील आपण पाहणार आहोत. तुम्ही पाहताय नगरसेविका चषक या स्पर्धेचा दमदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळतीये. ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन आयोजित करत ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. जय जिजाऊ संस्था व जयरमान ग्रामस्थ मंडळ एरंदाड आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पार मिळते. नगरसेविका चषकाचं दमदार आयोजन आणि नियोजन तुम्हाला पार मिळेल. थँक्यू सो मच. बाळूशेठ बोराडे यांचं गुणगान गाणारे संगीत आपण ऐकतोय. खरं तर कित्येक वर्ष पलक गेले पण या नावानं संघ बांधत असतात. मग म्हात्रेपाडा असेल, बडवली बी असेल, मोठमोठ्या संघाला ते पुरस्कृत करतात. आणि आज खरं तर त्यांच्याच बाधेमधून क्रिकेटवरती असणारे प्रेम तुम्हाला पाहायला मिळेल. एक मोठी स्पर्धा घेऊन आलेत नगरसेविका चषक. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच खरं तर क्रीडांगणाचे मालक आमचे प्रतीकजी जगन्नाथ पिसेकर यांचं आगमन झालं. वेलकम, स्वागत आहे. या पण मुख्य व्यासपीठावरती आपलं बडपूर्वक स्वागत. त्यासोबत ग्रामीण टेनिस क्रिकेट.inचे ऑफिशियल हेड आमचे गौरवजी सावंत सरांचं आगमन झालं. त्यांनाही विनंती आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून 6 बॉल 20 धाबाची गरज होती. दरम्यान एक सिंगल येथे एकपटी जाईल. दुसरीचा प्रयत्न करतायत. 2 धाबा एकपडण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर रुपेश भगतला मैदान सोडावं लागेल. या मॅचमध्ये 5 बॉलचा खेळ शिल्लक 19 धाबा. थँक्यू सो मच. आज खरं तर ऑफिशियल अपडेटर आमचे प्रशांत असतील, त्यांचंही वेलकम आपण करू. त्याच्या साथीनं आमचे गुणलेखक बट्या खाडे 6.5 त्यांचंही मनपूर्वक स्वागत आम्ही करू या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि कॅमेरामॅनच्या भूमिकेत रोहित माळी. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. मागची एसटी दाखवली आणि तीच वाकवली. फलंदाज बाद. मेल करतात आमच्यासोबत डीजे गणेश मांगरुळकर आता जोडले गेले. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक शब्दावरती गाणी सॉन्ग तुम्हाला ऐकायला मिळतील. कॅमेरामॅनच्या भूमिकेत जय बालशंकर आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. अप्रतिम लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळेल. कारण गौरव सावंत असले की नो डाऊट क्वार्ट विथ क्लॅरिटी या ब्रीद वाक्यावरती चालणारे व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्याचे वेलकम आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच कळंब विरोधात काकडबाल सज्ज व्हायचं आहे. मुख्य मंचाच्या समोर आपण येऊन थांबा. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर बॅटवरती नाहीये. बॉल जाईल मिड विकेटला. डीपमधून खेळाडू पोहोचतील. सिंगल मिळती आणि अखेर आता सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोअरबोर्डवरती 42. 18 धाबाची गरज या मॅचमध्ये. वेदांत पटोले आमच्यापर्यंत माहिती पोहोचत आहेत. ऑफिशियल स्कोरर म्हणून त्याची ओळख आहे. आणि जेव्हा जेव्हा एरंदाड संघ मैदानावरती खेळतोय रफ्तार का सौदागर म्हणून वेदूची ओळख आहे. ड्राईव्ह करतायत ऑन साईडला. बॉल जाईल डीपमध्ये. दरम्यान सिंगल धाव एकपडण्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर सिंगल धाव एकपडत असताना अजून एक फलंदाज त्याला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद.
याच दरम्यान आपण पाहतोय खरं तर जर्मन क्रिकेट संघ एरंदाड चे उत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे, जे नेहमीच यंगस्टरला घेऊन खेळत असतात, ते आमचे चंदू मेहर यांचं आगमन झालंय. चंद्रकांतजी मेहर या पण मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. काकडवाल टीम आणि कळम टीम आपण मुख्य मंचाच्या समोर यायचं. अजून एक चांगला फटका, गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचतील, अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. आणि या मॅचमध्ये आता समीकरण तुम्हाला पार मिळेल. चेंडू शिल्लक असतील शेवटचा 1 आणि जिंकण्याकरिता 14 धाब्याची गरज. सो मच अमोल चव्हाण बॉलिंग ट्रॅक वरती पार मिळेल. शेवटचा 1 बॉल, 14 धाब्याची गरज. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता आणि अखेर शेवट गोड केले टीम 3-11 मोहाची वाडी संघ. अभिनंदन टीम मोहाची वाडी, तर हार्ड लक टीम बी स्पोर्ट्स बल्ल्यानी.